मुलगी रात्री 12:30 वाजता कामावून घरी येते, तिच्या मागे 4-5 गुंडे लागतात, ते जोरात धावते, जोरात चिल्लावते माझी मदत करा, कोणीतरी धावा. कोणी तिच्या मदतीला धावत नाही, कारण तिच्या मागे धावणाऱ्यांच्या हाती नंग्या तलवारी असते. जोरात धावते, तिला एका घराची खिडकी खुली दिसते, त्याच दरवाजावर हात देते. दरवाजा उघडतात, बाईला आतमध्ये घेतात. सकाळी दिवस निघते, बाई घराच्या बाहेर निघते, म्हणते दादा धन्यवाद रे, तू माझा जीव वाचवला. ताई जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा. तू एकटी मी एकटा, तूही जवान मी जवान, तूही सुंदर मी सुंदर. त्याच्या जागेवर जर मीच तुझ्यावर बलात्कार केला असतं तर कोण्या विश्वासानं माझ्या घरात आली? नाही रे दादा, मी अशी तुझ्या घरात आली नाही. अरे धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं, पण जेव्हा तुझ्या खिडकीतून मी वाकून बघितलं तर तुझ्या खिडकीत मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला. आणि ज्या घराच्या भिंतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो राहील ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्रीपुरतं आणि भाकरीपुरतं वापरलं, पण जेव्हा या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबांच्या हाती आलं, आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकाऱ्यात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं.